प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी 33 वर्षाच्या सेवेनंतर आज निवृत्त झालेत। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शहर विकासासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले। यामध्ये रांगोळी गाव, फुलांचे गाव, फिशरमन विलेज, संविधान पार्क आणि दिव्यांगांसाठी विशेष पार्क यांचा समावेश आहे। त्यांनी MCAच्या सहकार्याने इंडोर क्रिकेट स्टेडियम उभारणी तसेच मुंबई वन व स्वच्छता मित्र ॲपद्वारे प्रशासन नागरिकांपर्यंत पोहोचवलं। सफाई कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माण योजना राबवणं आणि महिला ज्येष्ठांना बसमध्ये 50% सवलत देणं हेही त्यांच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये होतं। निवृत्तीनंतर ते साहित्य आणि कुटुंबांसाठी अधिक वेळ देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। प्रवास होता या 34 वर्षामध्ये अनेक ठिकाणी मी काम केलं। केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत वेगवेगळ्या पोस्टिंगवर काम केलं। वसई विरार मध्ये मला 8 महिन्याचे कामाचे मिळाले। त्यामध्ये मी आतापर्यंत जो अनुभव होता त्या अनुभवाप्रमाणे वेगवेगळ्या स्कीम्स, वेगवेगळे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला। येथील जनतेसाठी ज्या काही समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि रोजगार वाढावा, पर्यटन वाढावा म्हणून आपण वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले होते। मग ते रांगोळीचं गाव असो किंवा फुलांचं गाव असो, केळीचं गाव असो, फिशरमन विलेज असो, आदिवासी विलेज असो, तुंगारेश्वर प्रकल्प असो, ते सगळे प्रकल्प आता आपले पाईपलाईन मध्ये आहे। त्याच्याशिवाय आपण संविधान पार्क आणि दिव्यांग पार्क याची निविदा फायनल करून आपण वर्क ऑर्डर पण देतोय। त्याच्यातही आपल्याला दिव्यांग आणि दिव्यांगांचा एक त्याच्यामध्ये फायदा होईल। याशिवाय आपण मुलांना जे क्रिकेट ट्रेनिंग मिळावं म्हणून महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी जी आहे MCA त्याच्या अध्यक्षांबरोबर एक MOU करतोय, जेणेकरून ते वसई विरार मध्ये येतील, इथे इंडोर क्रिकेट स्टेडियम बांधतील आणि इथल्या 14 वर्षा खालच्या मुलांना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग मिळून आपल्यातून चांगले क्रिकेटपटू तयार होतील। याशिवाय सफाई कामगारांना घरं देण्याचा आपला प्रयत्न होता, ती गोष्ट पण आपण फाईलवर घेतलेली आहे। किंवा बसमध्ये जो प्रवास होतो, ज्यांना आपण महिलांना 50% आणि बाकीचे जे काही ठराविक म्हणजे अपंग किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त जे लोक आहेत त्यांच्यासाठी जे आपण प्रवासात सवलत दिली, आतापर्यंत त्याची काही सोय नव्हती। आता आपण त्यांना मुंबई वन ॲपद्वारे एक क्रेडिट कार्ड देणार आहोत आणि ते जेवढा प्रवास करतील तर त्या क्रेडिट कार्डवर पैसे आपण इथून डायरेक्ट भरले जातील बँकेत। त्याच्यामुळे महानगरपालिकेची बचत होईल। सोलरचे प्रोजेक्ट आपण सुरू करतोय। याशिवाय शहरात साफसफाई राहावी म्हणून आपण सफाई मित्र ॲप लॉन्च केलेला आहे। सर्व जनतेने जर या सफाई मित्र ॲपचा उपयोग केला तर आपलं शहर निश्चितपणे मोठ्या प्रमाणात स्वच्छ राहील आणि जर कॉन्ट्रॅक्टरनी कामात कुचराई केली त्याच्यावर पण नक्कीच कारवाई केली जाईल। त्यामुळे इथला जो 8 महिन्याचा पिरियड आहे, या ठिकाणी मी जे काम केलं त्या ठिकाणी मला या अल्प काळात जे जे करता येणं शक्य झालं ते मी करायचा प्रयत्न केला। इथल्या जनतेने, इथल्या पत्रकारांनी, सर्वांनी मला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं। त्यामुळे आज रिटायरमेंटच्या दिवशी मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आता नवीन इनिंगला कशी सुरुवात होणार? साहित्य कृतीतून बाहेर येणार पुन्हा, कारण आत्ताच नुकतंच आपलं पुस्तक प्रकाशन झालं। साहित्य हा तर माझा एक विषय आहे, ते माझं पॅशन आहे। साहित्य लिहायला काय पूर्ण वेळ साहित्य लिहिलं गेलं असं काही नाही, पण नवीन इनिंग जी सुरू होईल, आता 60 वर्ष पूर्ण झाले, आता आयुष्याच्या 3rd फेज मध्ये चाललो। जास्त वेळ फॅमिलीला देऊन उर्वरित वेळामध्ये काही नोकरी करता येईल किंवा काय कशा प्रकारे छंद जोपासता येईल यासाठी मी प्रयत्न करेन। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शो सत्याचा।